म्हणून ऐका, भगवान परमात्म्याच्या नामाचं वेड लागलं पाहिजे. आणि वेड जर लागलं, आणि ऐका, भगवान परमात्म्याच्या नामामध्ये ताकद सांगू. आपण वेड का लावून घ्यायचं? भगवान परमात्म्याच्या नामाची ताकद सांगतो. एका अमेरिकन शास्त्रज्ञानं शोध लावला. शोध लावला. सकाळी उठल्याच्या नंतर दात घासायच्या अगोदर विठ्ठल 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 10 मिनिटं म्हणायचं. आणि 10 मिनिटं म्हटल्याच्या नंतर ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो ना, त्या लोकांना कधीच हार्ट अटॅक येत नाही महाराज. हे अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना शोध लावला. आणि आता या पुण्यातले शास्त्रज्ञ डॉक्टर लोकांनी सांगितलं ना, याच्या अगोदर 2 वर्ष झालं अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे की विठ्ठल 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 फक्त 10 मिनिटं म्हणायचं. सकाळी उठल्याच्या नंतर दात घासायच्या अगोदर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि हातानं जोरात टाळी वाजवायची. त्याचं कारण काय महाराज? आपण विठ्ठल विठ्ठल जोरात म्हणतो आणि हातानं जोरात जेव्हा टाळी वाजवतो तेव्हा आपल्या छातीमध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणताना असं ठसके लागल्यासारखं होतं. आणि ते ठसके लागल्यामुळं आपल्या शरीरातील रक्तस्रावाला कुठेही अडथळा निर्माण होत नाही. त्या माणसाला हार्ट अटॅकच येत नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आणि ते नामचिंतन कसं करायचं? सगळ्यांनी एकदा हात वर करा आणि जोरदार भजन करा. विठोबा रखुमाई आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने बिना जीवा सुख नोहे. रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. मग तुकोबरा काय म्हणतात? या समाजामध्ये वागत असताना असं काहीतरी कार्य करून ठेवा की तुमची कीर्ती पाठीमागं उरली पाहिजे. नाहीतर आपण मेल्याच्या नंतर लोक असे नाही म्हटले पाहिजेत, हा गेला बरं झालं. बरोबर आहे का नाही? हा गेला बरं झालं असं नाही लोक म्हटले पाहिजेत. अहो, लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. एखादं काम करायचं म्हटलेल, एखादं गावचं सार्वजनिक कार्य करायचं असेल तर पहिलं नाव त्याचं समोर आलं पाहिजे. असं काहीतरी कार्य केलं पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जग कबीरा जब हम पैदा हुए, हम हंसे जग रोए. हम हंसे जग रोए चदरिया झीली रे झीली चदरिया झीली रे झीली चदरिया झीली रे चदरिया. आपली कीर्ती उरली पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मग तुकोबाराय म्हणतात, अहो असं काहीतरी कार्य करा. आपला तो एक देव करून घ्या. हा संसार सोडून द्या. भगवान परमात्म्याच्या नामाचं वेड आपल्याला लागू द्या आणि असं काहीतरी कार्य करा की आपली कीर्ती या जगामध्ये उरली पाहिजे. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐका. पहिलं म्हणजे व्यसन सोडा. दुसरं म्हणजे आईवडिलांची सेवा करा. तिसरं म्हणजे गोहत्या थांबवा. चौथं म्हणजे वारकरी संप्रदायाची जेवढी होता होईल एवढी सेवा आपल्या हातून घडू द्या. साधू संतांची सेवा घडू द्या. भगवान परमात्म्याची सेवा घडू द्या. आणि पाचवा मुद्दा म्हणजे स्त्री गुण हत्या थांबवा. अरे प्रत्येकाला वाटतं आपल्याला बहीण असावी, प्रत्येकाला वाटतं आपल्याला आत्या असावी, प्रत्येकाला वाटतं आपल्याला मावशी असावी, प्रत्येकाला वाटतं आपल्याला आई असावी. परंतु त्या अगोदर प्रत्येकाच्या पोटी एकतरी मुलगी जन्माला यायला हवी दादा. आईच्या गर्भाची चाचणी केली जाते आणि मुलीला गर्भामध्ये ठार केलं जातं. याच्यापेक्षा दुसरं कोणतंच पाप नाही दादा.
म्हणून एका कविताकारानं सुंदर वर्णन करावं, ऐकू द्या थोडासा. एका कविताकारानं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. विनंती मी करते तुम्हा, विनंती मी करते तुम्हा, मम्मीनी डॅडी, नका ठार मारू मला जन्माच्या आधी, नका ठार मारू मला जन्माच्या आधी. अचानक भय आणि स्वप्न मला पडलं, स्वप्न मला पडलं, हो स्वप्न मला पडलं. चांगलं हे काळीज काळ धडधडलं, काळीज धडधडलं, काळीज धडधडलं. घाबरून गेले, घाबरून गेले मी उदरामध्ये, उदरामध्ये. नका ठार मारू मला जन्माच्या आधी, नका ठार मारू मला जन्माच्या आधी. ती मुलगी गर्भामधून विनंती करत असते, महाराज आई मला जन्माच्या अगोदर मारू नको ग आई, आई मारू नको ग मला जन्म देऊ दे, आई मारू नको ग मला जन्म देऊ दे, आई मारू नको ग मला जन्म देऊ दे, आई मारू नको ग मला जन्म देऊ दे. ती मुलगी गर्भामधून विनंती करत असते, आई मी जन्माला आले ना मी कलेक्टर होईन, मी जर जन्माला आले ना मी मोठा साहेब होईन, मी जर जन्माला आले ना मोठ्या पदावरती जाईन, आई फक्त मला मारू नको. म्हणून कविताकार पुढे वर्णन करतात, माऊलीची माया जगी ठरली आहे थोर, ठरली आहे थोर आई, ठरली आहे थोर. सांगा ना हो डॅडी तुम्ही झाला का कठोर, झाला का कठोर, झाला का कठोर. अंडे खाया फिरते जशी, अंडे खाया फिरते जशी सर्पाची मादी, अंडे खाया फिरते जशी सर्पाची मादी. नका ठार मारू मला जन्माच्या आधी, नका ठार मारू मला जन्माच्या आधी. अहो सर्पाची मादी तुम्ही पाहिली असेल, ज्या रस्त्यानं जाताना सर्पाची मादी अंडे सोडत जाते ना, त्याच रस्त्याने येताना स्वतःची अंडे स्वतः खात येते. तसं मुलगी आईला म्हणत असते, आई अगं तूच मुलीला गर्भामध्ये वाढवते आणि तूच ठार करायला भाग पाडते, आई फक्त मला ठार करू नको. मुलगी आपल्या वडिलांना विनंती करत असते, सांगा ना हो डॅडी मी गुन्हा काय केला, गुन्हा काय केला डॅडी, गुन्हा काय केला. ऐकू द्या जरा. आईचा माझ्या या पाना कडू का हो झाला, कडू का हो झाला, कडू का हो झाला. बारस सोडून करता तुम्ही, बारस सोडून करता तुम्ही अंत्यविधी, बारस सोडून करता तुम्ही अंत्यविधी. नका ठार मारू मला जन्माच्या आधी, नका ठार मारू मला जन्माच्या आधी. माऊलीची माया जगी ठरली आहे थोर, ठरली आहे थोर डॅडी, ठरली आहे थोर. सांगा ना हो डॅडी तुम्ही झाला का कठोर, झाला का कठोर डॅडी, झाला का कठोर. हवी प्रत्येक भावाला, हवी प्रत्येक भावाला छोटीशी दीदी, हवी प्रत्येक भावाला छोटीशी दीदी. नका ठार मारू मला जन्माच्या आधी, नका ठार मारू मला जन्माच्या आधी. विनंती मी करते तुम्हा मम्मीनी डॅडी, विनंती मी करते तुम्हा मम्मीनी डॅडी. नका ठार मारू मला जन्माच्या आधी, नका ठार मारू मला जन्माच्या आधी, नका ठार मारू मला जन्माच्या आधी. श्रीगुण हत्या थांबवा. दादा आपली मुलगी आपल्या बापा करता काय करत असते, ऐका प्रसंग.
मुलगी 4थी मध्ये शाळेला जात होती. आईला असाध्य रोग जडलेला होता. बाप कंपनीमध्ये कामाला जायचा. घरामध्ये थोडेफार पैसे यायचे, परंतु बाप दारू प्यायचा. आणि दारू पिणाऱ्यांना माझी एक विनंती आहे, जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तो हरिनाम का प्याला तो पी तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. एकदा तरी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा महाराज, जिंदगी सुधारल्याशिवाय राहणार नाही.